तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमचा हक्काचं. अरे कोण म्हणतं देत काय? मी विनंती करते मनोजदादांच्या गाडीला सरळ येण्यासाठी रस्ता मोकळा करा. गाडीच्या समोर कुणी थांबू नका. इथं असलेले पुरुष मंडळी सरकल्याशिवाय महिलांच्या समोर असलेल्या पुरुष मंडळीला विनंती आहे, महिला सकाळपासून बसलेले त्यांच्या समोर कुणीही उभं राहायचं नाही. महिला मंडळीच्या समोर उभं असलेल्यांना विनंती आहे. दादांच्या गाडीला विनंती आहे, पुढे सरकू दे दादांची गाडी जरा. सरकार रस्ता आणि तीच्या आत येऊ दे दादांना. गाडी चालली म्हणून दादा हे बघा, जिथं महिला थांबलेल्या आहेत तिथं उभे असलेले पुरुष मंडळी सरका बरं बाजूला. महिलांना अजिबात तिथे त्रास होणार नाहीये याची दक्षता घ्या. बघा मनोज दादा तुम्हाला सांगतात, मनोज दादांकडे बघा. मनोज दादा तुम्हाला सांगतात पुरुषांनी सरकारचे महिलांना त्रास करायचा नाही बरं का. तिथे जिथे महिला थांबलेल्या आहेत तिथं पुरुष मंडळीने अजिबात थांबायचं नाहीये. ढकलाढकली अजिबात करू नका. पुन्हा एकदा विनंती. इथं बसलेल्या पुरुष मंडळीला साईडच्या पण जरा विनंती आहे, उभं राहा, उभं राहा. डाव्या साईडला उभ्या असलेल्या बसलेल्या पुरुषांनी उभं राहा. तुमच्या अंगावर माप पडणे म्हणजे चेंगराचेंगरी व्हायला म्हणजे नाही नाही. मी इथं बसलेल्यांना विनंती करतो, पहिलं उभा राहा आणि कुणीही ढकलू नका. इथल्या डी मधले सगळ्यांना विनंती आहे, डी मधले सगळ्यांना महिलांना ढकलाढकली करू नका विनंती आहे. आपल्या इतक्या छान सभेला, मनोजदादांच्या सभेला गालबोट लागेल असं कृत्य कुणीही करू नका. मनोजदादा तुमची गाडी पुढे येऊ द्या. मनोजदादा कृपया दादांची गाडी पुढे येऊ द्या. कृपया दादांची गाडी पुढे येऊ द्या. कृपया दादांची गाडी खाली येऊ द्या. डी झोन मध्ये असलेल्या बांधवांना विनंती आहे, दादांची गाडी पुढे येण्यासाठी रस्ता करून द्यावा. डी झोन मध्ये असलेल्या बांधवांना विनंती आहे, कृपया गाडीला रस्ता करून द्यावा. डी झोन मधील बांधवांना विनंती आहे, गाडीसाठी रस्ता करून द्यावा. दादांची गाडी पुढे येऊ द्या. रस्ता करून द्या. रस्ता. हे बघा, मनोज दादांच्या गाडी समोर उभे असलेले सरका बरं पटकन गाडीला रस्ता करून द्या. सरका पटकन करा, साखळी करा, साखळी करा. गाडीला पुढे येण्यासाठी साखळी करा. स्वयंसेवक पटकन साखळी करा. मनोज दादांच्या गाडीला पुढे घ्या. पटकन सरका, लवकर सरका, लवकर लवकर साखळी करा. साखळी करून मनोज दादांच्या गाडीला पुढे येण्यासाठी रस्ता करून द्या. साखळी करा, साखळी करा. सन्मान्य मनोज दादा आपल्या सर्वांना इथं अभिवादन करतात. लाखोंच्या संख्येनं अगदी पहाटे 5 वाजल्यापासून आपण इथं आलेले. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय मनोज दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीने, मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीने आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूर यांच्या वतीने आदरणीय संघर्ष योद्धा मराठ्यांचा ठाण्याबाळ मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांचं सन्मानपूर्वक मी स्वागत करते. आणि या प्रसंगी उपस्थित असलेल्या तमाम मराठा बांधवांच्या वतीने मनोज दादांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि त्यांचं आगमन मुख्य मंचावरती होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत, त्यांना पुष्पहार अर्पण करत
या शांतता रॅलीची सुरुवात आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होती. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. शिवाजी आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बलिदानामध्ये बळ देणाऱ्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखोंच्या संख्येनं जरांगे पाटील समर्थक आज सोलापूरमध्ये इथं आलेले आहेत आणि सन्माननीय जरांगे पाटील साहेबांच्या बलिदानामध्ये बळ देणाऱ्या या शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठ्यांचा हा एल्गार एक जुनीची ही झालं केंद्र दरबारी आपले प्रश्न भारताला आम्ही इथे पाठवतो आणि एक जुनीच्या या ताकदीने सन्माननीय जरांगे पाटील साहेबांना आपण इथे समर्थन देतो. मी पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय संघर्ष नेता मराठ्यांचा ठाण्याला आदरणीय जरांगे पाटील साहेब यांचे सन्मानपूर्वक स्वागत करतो आणि या सगळ्याची सुरुवात एकदा प्रेस केला म्यूट आहे, एकदा प्रेस केला म्यूट निघतोय.
वर करावी वरचे सगळे खाली चला सगळ्यांनी शांततेने बसायचं, सगळ्यांनी खाली बसायचं. टीव्हीच्या आतमध्ये उभे असलेले सगळे खाली बसा बरं. टीव्हीच्या आतमध्ये उभे असलेले सगळे खाली बसा. सगळे नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी, कुणाला मंडळी, श्रेय सगळ्यांना विनंती आहे. स्टेजवर गर्दी केलेल्या नाही. स्टेजवरती कोणी थांबायचं नाही. स्टेजवरचे सगळे खाली या. मी विनंती करते, स्टेजवरती थांबलेले सगळे खाली करा. पुन्हा एकदा विनंती, स्टेजवरती थांबलेले सगळे पटकन खाली उतरा. आदरणीय मनोज दादा, विनंती करते, स्टेजवरचे सगळे खाली या. टीव्हीमध्ये उभे असलेले, इकडे समोर उभे असलेले बसा बरं, खाली खाली बसा. खाली बसा, ते गाडी समोर मी विनंती करतोय सगळ्यांना. खाली बसा. चला 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 सगळे जण चला चल